नमस्ते, नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः हार्दिक सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आगामी नवीन पोलीस भरती माहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये येणार अशी सगळे महाराष्ट्रात चर्चा चालू आहे. त्याचबरोबर मित्रांनो, काल एक परिपत्रक आलं बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भात म्हणजे बृहन्मुंबई पोलीस आहे म्हणजे मुंबई पोलीसचं एक परिपत्रक आलं. तर त्याच्यात एक मोठी अपडेट आहे मित्रांनो, की त्यांनी रिक्त पदाच्या जागा किती ते दाखवले आणि त्यांना 3,000 बाह्य यंत्रणेचे म्हणजे एमएसएफ घेणार आहेत ते सध्या तात्पुरते त्यांच्याकडे जोपर्यंत त्या जागा भरल्या जातात तोपर्यंत. म्हणजे नवी मुंबईला खूप जागा रिक्त आहेत मित्रांनो. ते परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. ते परिपत्रक पण आपण पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. नवी मुंबईला मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्या मुंबई पोलिसला मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आणि तुम्ही काल पाहिलं असेल बुलढाणा असेल, नाशिक शहर असेल, सोलापूर असेल, नवी मुंबई असेल, इथल्या पण जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण पाहिलेले म्हणजे ज्या पुढच्या भरतीच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि पुढची भरती ही मोठी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वयवाढी संदर्भात पण येत्या 22 तारखेला आझाद मैदाना ठिकाणी सगळे महाराष्ट्रातील मोठे म्हणजे मोठं आंदोलन होणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी जमा होणार आहे. तुम्ही पण त्या ठिकाणी नक्की सहभागी व्हा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई पोलीसची नक्की काय मोठी अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार आणि दर्जेदार असा व्हिडिओ असणार आहे. कारण का याच्या माध्यमातून आपल्याला आजच्या समजणार आहे का नवी मुंबईच्या जागा रिक्त किती आहेत किंवा नवी मुंबईला आगामी काळात जी भरती होईल त्याच्यामध्ये नवी मुंबईला जागा किती असू शकतात हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता नवीन जे विद्यार्थी त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा आणि पाहूया आपण नक्की आजचा नवीन म्हणजे काय आहे. आजची जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये काय माहिती, जी आर म्हणजे परिपत्रक आहे काल आलेलं 12 तारखेचं, त्याच्यामध्ये काय माहिती दिली त्याच्यातून आपली गोष्ट स्पष्ट होईल का नवी मुंबईला सुद्धा अजूनही नवी मुंबई काय होतं, मी आता ते पीडीएफ वाचली होती त्याची मेरिटच्या संदर्भातली, त्यामुळे ते नवी मुंबई तोंडात येतं सारखं. पण मुंबई पोलीसला ज्या काही जागांची संख्या असणार रिक्त ती मोठ्या प्रमाणात जागांची संख्या आहेत. म्हणजे आगामी भरती सुद्धा नवी मुंबईला या वर्षीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात जागा असणार आहेत. तर पाहूया चला तर मग आपण नक्की ते पत्रक काय आहे किंवा कशा संदर्भात परिपत्रक काय आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील 3,000 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेकडून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे एमएसएफ घेण्यास मुदत देण्याबाबत. मित्रांनो, कोणतीही पोलीस भरती झाल्यानंतर मागच्या वेळेस पण हे परिपत्रक असंच त्यांचं भरती प्रक्रिया झाल्यानंतर आलं होतं. कारण का ज्या जागा भरल्या त्या जागा भरून सुद्धा त्यांच्याकडे जागा रिक्त आहेत म्हणून त्यांनी आता काय ठरवलंय का 3,000 मनुष्यबळ त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित आहे म्हणून एमएसएफ वाले घेणार आज त्या पत्रकाचा अर्थ आहे. पण समजून घ्या, पूर्ण वाचतो मी कारण का कदाचित त्या ज्या जागांबद्दल ते बोललेले त्या जागा कदाचित या वर्षीच्या देखील असू शकतात. पूर्णपणे माहिती काय आपण या ठिकाणी पाहून घेऊया. पहा, बृहन्मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदारांची एकूण मंजूर संख्या लक्षमध्ये काय सांगितलं, एकूण मंजूर संख्या ही 41,966 असून माहे फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण कार्यरत संख्या 38,080 आहे. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दल आज मितीस पोलीस अंमलदारांची 3,886 पदे रिक्त आहेत. सदरच्या रिक्त पदांपैकी 3,886 पदे आगामी पोलीस भरती 2025-26 मध्ये 3,521 पदे भरण्यात येत असून म्हणजे जे काही 3,521 पदे भरण्यात असून उर्वरित पदांचा त्या पुढील भरतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. म्हणजे आता एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो क्लिअर होती. यांनी काय सांगितलं आता ते ऍक्च्युली आता जी आपली भरती झाली ही 2024-25 ची भरती, ही 25-26 ची होती. आता पुढची होणार ही 25-26 ची होणार आहे. मात्र त्यांच्याकडून इथं 6 लाख जरूर असं एक माझं एक वैयक्तिक अंदाज कारण 3,886 पदे रिक्त आहेत आणि हे रिक्त पदांपैकी 3,886 पदे आगामी पोलीस भरती 2025-26 मध्ये त्याच्यापैकी 3,521 पदे भरण्यात येत असून म्हणजे आत्ताची भरती बरे 3,500 पदं आत्ता भरलेली आहेत. नीट समजून घ्या लक्षमध्ये. हा, तर उर्वरित पद पुढच्या भरतीमध्ये भरण्यात येणार आहे. म्हणजे हे आत्ताच्या पर्यंतचे पद आहेत फक्त फेब्रुवारी पर्यंत. म्हणजे हे किती पद शिल्लक आहेत 300 आणि आता डिसेंबर पर्यंत जे काही पद रिक्त होतील ते आगामी भरतीत येणार आहेत. म्हणजे ते पदांची संख्या खूप मोठी असणार आहे लक्षमध्ये. म्हणजे यावर्षी सुद्धा मुंबईला परत 3,000-3,500 जागा असू शकतात या पत्रकाच्या अर्थानुसार. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं पुढे बघा, सदर रिक्त पदापर्यंत तेव्हा पोलीस भरती 25-26 ची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने 25-26 ची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने 3,886 एवढ्या पदांकरता मनुष्यबळाची पुढील 1 वर्षात कमतरता भासणार आहे. पुढील 1 वर्षात कमतरता म्हणजे कदाचित हे मुलं जे झालेत 3,500 यांना बोलून घेणं, परत ट्रेनिंगला पाठवणं, ते ट्रेनिंग करून येतात 1 वर्ष लागणार आहे. मग त्या वर्षभरात त्यांना एमएसएफ त्या ठिकाणी लागणार आहे लक्षमध्ये, असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर काळात भारतात खनिज तेलासह नैसर्गिक तत्सम जीवनोपयोगी साधन सामग्रीचा तुटवडा झाल्यास उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला शासनास सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरता सध्याचे उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडण्याची शक्यता आहे लक्षमध्ये.
त्यांनी सांगितले बृहन्मुंबई पोलीस दलाअंतर्गत 4 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असल्याने सदर पोलीस ठाण्याचे एकूण 1328 पोलीस अंमलदारांची पद निर्मिती केली आहे. सदर पदे चालू पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार असली तरी ती प्रत्यक्ष शासन सेवेस उपलब्ध होण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी लागणार असून कळलं म्हणजे हे जी पद आहेत ना हे चालू भरती म्हणजे आता जी भरती झाली का तेच आहेत. तेच भरती बरं का ती दुसरी नाही तीच भरती का नाही ते जरी भरले त्यांनी सांगितलं का ते भरले जरी असले तरी त्यांना आमच्यापर्यंत यायला 1 वर्ष लागणार आहे म्हणून ते काय करतायत सध्या आता 3,000 त्यांना मनुष्यबळ थोडं कमी पडते म्हणून ते 3,000 MSF त्या ठिकाणी पाचारित करणार आहे. तर त्यांनी काय सांगितले पुढे तथापि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांनंतर प्रत्यक्ष भरती सुरू असलेली पदे चालू पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार असली तरी ती प्रत्यक्ष शासन सेवेस विलंब होणार आहे 1 वर्षाचा. त्यामुळे पोलीस आयुक्तालय कारणाचे एकूण 3,000 मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मुदतवाढ देण्याची बाब शासनाची विचाराधीन होती आणि मग शासनाने तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एकूण 3,000 मनुष्यबळाची सेवा दिनांक 21/10/2025 ते 20/10/2026 पर्यंत घेण्याबाबत 8वा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस शिपायांची भरती प्रक्रियेपैकी ज्या अगोदर घडत त्या कालावधीपर्यंत अंतिम मुदतवाढीस मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो आगामी भरती होण्याची चिन्ह आहेत मात्र जोपर्यंत म्हणजे या वाक्याचा अर्थ असतो की ही भरती ऑक्टोबर महिन्यापर्यंत येऊ शकते किंवा ते मुलं त्यांना भेटता 1 वर्ष जाणार अजून जे आता नवीन झाले ते म्हणजे ह्या भरतीचा याचा काय अर्थ आहे का ऑक्टोबर पर्यंत भरती प्रक्रिया होऊ शकते आलं लक्षामध्ये. त्यामुळे त्यांनी सांगितलंय का मनुष्यबळ रिक्त पदे भरती करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. पुढे सांगितलंय बृहन्मुंबई व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांनी करावी. तसेच पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांनी त्यांच्या आस्थापने मंजूर मनुष्यबळाची रिक्त पदे जे आहेत ते भरण्याबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी. म्हणजे आवश्यक ती कारवाई करावी म्हणजे पुढील भरतीसाठी त्यांनी त्या ठिकाणी तयारी करायची आहे. आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने परिपत्रक मित्रांनो छोटंसं होतं पण खूप महत्वाचं होतं हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी सांगितलेलं आहे. आलं लक्षामध्ये मित्रांनो मी तुमचं 1 मिनिट वेळ घेतो. महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असणार एक महत्वाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेले सध्या आता मित्रांनो आता आपलं 15 मार्च 24 मे 2026 पर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस शिपाई असं पोलीस वाहन चालक असं राज्य राखीव पोलीस बल असं SRPF लोहमार्ग पोलीस शिपाई रेल्वे पोलीस बँड्समन कारागृह पोलीस शिपाई जेल पोलीस हे सगळ्या प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. आत्ताची लेटेस्ट आवृत्ती आहे पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 8,500 प्रश्नांचा समावेश असणार. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची विशेष पुरवणी सुद्धा असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पोलीस शिपाईच्या 42 SRPFच्या 15 पोलीस चालकच्या 16 लोहमार्ग 4 पोलीस बँड्समन 7 आणि कारागृह 4 अशा प्रश्नपत्रिका भेटणार. सर्व प्रश्नपत्रिकांचे उत्तर हे अंतिम उत्तर तालिकेनुसार असणार मित्रांनो. याचं लेखन केलेलं आहे लेखन व संकलन केलेले मित्रांनो विठ्ठल नागनाथराव सर यांनी हे केलेले अतिशय दर्जेदार असं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे पुस्तक आहे. हे पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून देखील ते पुस्तक खरेदी करू शकता. लक्षामध्ये अतिशय दर्जेदार असं बुक आहे तुम्ही हे बुक नक्की खरेदी करू शकता जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला आता झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका असणार त्याचबरोबर अचूकता असणार या पुस्तकामध्ये आणि त्या प्रश्नपत्रिकांमधून आपल्याला पुढील भरतीचा सुद्धा अभ्यास काय करता येणार आहे. प्रकारे आपण आगामी भरती संदर्भातलं जे काही मुंबईचं परिपत्रक होतं त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे या परिपत्रकाच्या आता 2 अर्थ होतात. बरेच जणांनी आता त्याच्यात असं सांगण्यात आलेलं आहे मी पाहिलं टेलिग्राम इकडे तिकडे का बुवा एवढ्या जागा रिक्त आहे मुंबईच्या 3,886 22 का काहीतरी पण मित्रांनो त्यातल्या जवळजवळ 3,500 3,521 जागा जे बोललेत ना ते भरलेल्या ऑलरेडी म्हणजे आत्ताची भरती ज्या मुलांचं आता मुंबईला सिलेक्शन झालं त्या जागा आहेत त्या आणि त्यांनी असं सांगितलं खाली एक ओळीमध्ये का त्या ज्या जागा भरलेल्या आहेत चालू भरतीत त्यांना पोलीस दलात कार्यरत होण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी जाणार म्हणजे त्यांना आता बोलून घेणार मग ट्रेनिंगला पाठवणार त्यांना 1 वर्ष जाणार 1 वर्ष त्याच्यामुळे त्यांना गरज आहे मनुष्यबळाची थोडीशी 3,000 मनुष्यबळाची कमतरता आहे आणि ते 3,000 मनुष्यबळ ते MSF कडून घेणार आहे. लक्षामध्ये बाह्य यंत्रणा म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स MSF मधून घेणार आहे असा त्याचा सरळ अर्थ होतो. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला बाळांनो की 3,000ची गरज का पडली का ते जागा रिक्त म्हणून त्यांना गरज पडलेली ना बरोबर ना. त्याच्यामुळं आगामी भरतीत सुद्धा 2-4 जागा मुंबईसाठी असू शकतात. लक्षामध्ये ठीक आहे मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद जय भारत. नवीन विद्यार्थी त्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकॉन पण